वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. लग्नाचा दबाव, धमक्या आणि अपहरण. राहुरी तालुका हादरला. लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात धरत एका तरुणाने 19 वर्षीय तरुणीचे घरासमोरून अपहरण करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. ही घटना दिनांक 24 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा तालुक्याच्या पश्चिमेकडील एका गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आपल्या कुटुंबासह राहते. 24 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ती घरासमोर उभी असताना आरोपी तेथे आला. "माझ्यासोबत चल, आपण लग्न करू," असा आग्रह करत त्याने तरुणीवर दबाव टाकला. मात्र तरुणीने स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपीने आत्महत्येची धमकी देत तसेच तिलाही जिवंत सोडणार नसल्याचे सांगून जीवे मारण्याची भीती दाखवली. यानंतर आरोपीने जबरदस्तीने तिचा हात धरून तिला दुचाकीवर बसवले आणि संगमनेर येथील अज्ञात ठिकाणी नेले. दुसऱ्या दिवशी तिला आळेफाटा येथे नेऊन पुन्हा संगमनेर येथे आणण्यात आले. त्या ठिकाणी आरोपीने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत लज्जास्पद वर्तन केले. तरुणीने आरडाओरडा केल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर पीडित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी ऋषिकेश विजय गागरे, वय 24, राहणार ताहराबाद, तालुका राहुरी, याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 188/2026 अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम 137, 2, 74, 87 व 352 अंतर्गत अपहरण व विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीचा शोध सुरू आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंदे, राहुरी.